मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. इनडायरेक्ट मेथड चं एक एक्झाम्पल पहा. त्यासाठी स्टेटमेंट अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. तर असं स्टेटमेंट आहे. आपल्याला माहिती आहे प्राईम नंबर कोणते आहेत. तर प्राईम नंबर स्टार्ट होतो 2 पासून. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 and so on. हे झाले प्राईम नंबर्स. तर प्राईम नंबर मध्ये ओनली 2 is even number, remaining all odd numbers. So only one number is 2, which is even number. A prime number greater than 2 is odd number. तर अर्थातच प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 हा ऑड नंबर असतो. तर हे बाकी सगळे ऑड नंबरच आहेत, हे लक्षात घ्या. हे झालं स्टेटमेंट, आपल्याला समजावं यासाठी सांगितलं. आता कंडिशनल स्टेटमेंट पहा. तर त्याचंच कंडिशनल स्टेटमेंट आता आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ देनच्या फॉर्म मध्ये आपल्याला ते स्टेटमेंट लिहायचं आहे. इफ आता आपण इथे एक्झाम्पल म्हणून पी घेतलेला आहे नंबर, हे लक्षात घ्या. इफ पी इज अ प्राईम नंबर greater than 2, then it is odd. If p is prime number greater than 2, then it is odd. तर if आणि if आणि then, तर इथे आपण यूज केलेला आहे. if p is prime number, then if p is prime number greater than 2, then it is odd असं आहे. ओके. तर आता याच्यामधला गिव्हन पार्ट आपल्याला समजावून घ्यायचा आहे. गिव्हन म्हणजे इफ नंतरचा पार्ट आहे तो गिव्हन आहे. तर आता इथे गिव्हन पार्ट पहा. इफ नंतरचा पार्ट p इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. इथे आहे पहा, p इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. हा गिव्हन पार्ट आहे, इफ नंतरचा पार्ट आहे, p पासून स्टार्ट. ओके. म्हणजेच काय, दॅट इज 1 and p are the only divisors of p. तर ज्यावेळी एखादा प्राईम नंबर असतो, कोणता एखादा तुम्ही जर प्राईम नंबर जर घेतला तर याचे ओनली 2 डिवायझर्स असतात, 1 and 17. आता 17 घेतला तर 1 आणि तोच नंबर. तर हे ओनली 2 डिवायझर्स असतात, हे लक्षात घ्या. कोणताही तुम्ही घेतला प्राईम नंबर, त्याला 1 आणि तोच नंबर हे डिवायझर असतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथे स्टेटमेंट कसं घेतलेलं आहे, दॅट इज 1 and p are the only divisors of p. 1 and p are only divisors of p. कारण p हा आपण काय मानलेला आहे, इथे प्राईम नंबर मानलेला आहे, ग्रेटर दॅन 2. आणि त्याच्यामुळे याचे देखील 1 आणि p हेच ओनली 2 डिवायझर असणार आहेत. ओके. हा, आता पुढचा पार्ट पहा. टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते इथे लिहायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे, तर हा देन नंतरचा पार्ट पहा. देन नंतरचा पार्ट म्हणजे ऑड नंबर आहे. p इज अन ऑड नंबर. p इज अन ऑड नंबर. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणून ते टू प्रूव्ह मध्ये लिहिलेलं आहे. आता आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. आता कसं प्रूव्ह होईल पहा. आता पुढचा पार्ट म्हणजे प्रूफ. प्रूफ मध्ये पहा, लेट अस सपोज दॅट p इज नॉट अन ऑड नंबर. आता ही इनडायरेक्ट मेथड आहे.
आणि त्याच्यामुळं इथे टू प्रूव्ह मध्ये जे स्टेटमेंट असतं तर त्याचा अपोजिट स्टेटमेंट इथं आपण कन्सिडर केलेलं आहे हे लक्षात घ्या. लेट अस सपोज दॅट p इज नॉट एन ऑड नंबर, तर तो ऑड नंबर नाही असं आपण मानलेला आहे. जर तो ऑड नंबर नसेल तर तो इव्हन नंबर असेल. सो p इज एन इव्हन नंबर. सो p इज एन इव्हन नंबर. तो जर ऑड नंबर नसेल तर अर्थातच तो इव्हन नंबर असेल. देअरफोर आता तो जर इव्हन नंबर असेल तर इव्हन नंबरचा 2 हा डिवायझर असतो हे लक्षात घ्या. देअरफोर अ डिवायझर ऑफ p इज 2. देअरफोर डिवायझर ऑफ p इज 2. म्हणजे p चा डिवायझर काय असणार आहे? 2 असणार आहे. इव्हन नंबर असेल तर. इव्हन नंबर आहे ना तो, असं आपण इथे मेन्शन केलेलं आहे. त्यामुळं डिवायझर ऑफ p इज 2. इव्हन नंबर असेल तर त्याचा डिवायझर 2 असतो. जसे की 4, 6, 8, 10, 12 तर यांचे डिवायझर आहे 2 कारण ते इव्हन नंबर आहेत. ओके. हा, तर आता पुढचा पार्ट पहा. बट इट इज गिवन दॅट p इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. पण आपल्याला ऑलरेडी ते दिलेलं आहे. इथे पहा, p इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 असं दिलेलं आहे. गिवन इथे लिहिलेलं आहे आपण. ओके. हा, देअरफोर 1 and p आर दी ओनली डिवायझर्स ऑफ p. आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे काय म्हणता येईल? 1 and p आर दी ओनली डिवायझर्स ऑफ p. आणि याला आपण सेकंड स्टेटमेंट म्हटलेलं आहे. याला नंबर दिला सेकंड. आता स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड पहा. फर्स्ट आणि सेकंड जर पाहिलं तर कॉन्ट्राडिक्टरी आपल्याला दिसते तिथे. स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड आर कॉन्ट्राडिक्टरी. तर आता फर्स्ट आणि सेकंड पहा. फर्स्ट मध्ये काय म्हणलेलं आहे? अ डिवायझर ऑफ p इज 2. आणि सेकंड मध्ये काय म्हणलेलं आहे? 1 and p आर दी ओनली डिवायझर्स ऑफ p. म्हणजे इथे आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी आढळून येते. आणि त्याच्यामुळे आपण जे अझम्पशन केलेलं आहे तर ते रॉंग आहे, विच इज फॉल्स. देअरफोर दी अझम्पशन दॅट p इज नॉट ऑड इज फॉल्स. जे आपण अझम्पशन केलं कोणतं? p इज नॉट ऑड. p इज नॉट ऑड इज फॉल्स. म्हणजे p हा ऑड नंबर नाही हे चुकीचं आहे. म्हणजेच काय? दिस प्रूव्ज दॅट अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. म्हणजेच काय? तर याच्यावरून असं सिद्ध होतं की प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. ओके. तर इथेही आपल्याला प्रूव्ह झालेलं आहे. तर या मेथडला इनडायरेक्ट मेथड असं म्हणतात. कारण याच्यामध्ये जो टू प्रूव्ह पार्ट होता तर हा ट्रू असतो, पण आपण तो फॉल्स आहे असं इथे मानलेलं आहे. हा पार्ट जो आहे तो फॉल्स आहे असं आपण मानलेलं आहे, रॉंग आहे असं आपण मानतो. आणि त्याच्या आधारे असं इथे स्टेटमेंट दिलेलं आहे की इथे टू स्टेटमेंट्स मध्ये कॉन्ट्राडिक्टरी निर्माण होते. म्हणजेच आपण जे अझम्पशन केलेलं आहे ते रॉंग आहे आणि त्याच्यावरून जे ट्रू आहे ते इथं आपल्याला प्रूव्ह होतं. दॅट इज दिस प्रूव्ह दॅट अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. देअरफोर अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. तर हे इथे स्टेटमेंट प्रूव्ह झालेलं आहे. ओके. तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ओके. प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन 1 पहा. राईट दी फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. म्हणजेच आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट इथे तयार करायचं आहे.
त्याच्यामध्ये फर्स्ट पहा, the opposite angles of a parallelogram are congruent. The opposite angles of a parallelogram are congruent. तर आता हे दिलेलं स्टेटमेंट आहे, याच्यामध्ये इफ आणि देन यूज करायचं आहे. कसं होणार आहे आपल्याला सांगता येईल पहा. इफ गिव्हन quadrilateral is parallelogram, then its opposite angles are congruent. पहा, if given quadrilateral is parallelogram, then its opposite angles are congruent. तर असं स्टेटमेंट होईल इफ देन यूज केल्यानंतर. सेकंड पहा, the diagonals of a rectangle are congruent. रेक्टँगल हा क्वाड्रिलॅटरलचाच टाइप आहे, त्यामुळे स्टार्टिंग करताना कसं करायचं आहे, इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. पहा पुन्हा एकदा, इफ गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. पहा इथे, तर ही प्रॉपर्टी पण समजावून घ्या. तर इथे पहिली प्रॉपर्टी सांगितली होती की पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण त्या स्टेटमेंट मध्ये इफ देन यूज केलं. सेकंड स्टेटमेंट आहे, तर ते द डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलचं डायगोनल असतात तर ते कॉन्ग्रुएंट असतात. तर हे स्टेटमेंट समजावून घ्या आणि मग त्याच्या आधारे इफ देन यूज करायचं आहे. इथे आता थर्ड स्टेटमेंट पहा, इन एन आयसोस्केल ट्रायंगल the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे ज्याच्या टू साइड्स इक्वल असतात, तर असा ट्रायंगल. इथे पहा अर्थ समजावून घ्या अगोदर. आयसोस्केल ट्रायंगल की ज्याच्या टू साइड्स इक्वल असतात, ही साइड आणि ही साइड समजा इक्वल आहे. ओके, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, इन एन आयसोस्केल ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस. मिड पॉइंट इथे आहे समजा, तर यांना जोडणारा जो सेगमेंट आहे तर तो बेसला परपेंडिक्युलर असतो. तर ही प्रॉपर्टीज आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला इफ आणि देन यूज करायचं आहे. इफ गिव्हन ट्रायंगल इज आयसोस्केल्स, हा पार्ट त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. देन द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस, असं होईल. पहा पुन्हा एकदा, इफ गिव्हन ट्रायंगल इज आयसोस्केल्स देन the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. तर असं तिथे स्टेटमेंट तयार होईल. पहा फर्स्ट स्टेटमेंट काय होतं, the opposite angles of a parallelogram are congruent. तर त्याचा आन्सर पहा, if a quadrilateral is a parallelogram then opposite angles of that quadrilateral are congruent. सेकंड स्टेटमेंट काय होतं, तर the diagonals of a rectangle are congruent. If quadrilateral is a rectangle then diagonals are congruent. आणि थर्ड स्टेटमेंट पहा काय होतं, in an isosceles triangle the segment joining the vertex and the midpoint of the base
इज परपेंडिक्युलर टू दी बेस. त्याचा आन्सर पहा. इफ अ ट्रायंगल इज अन आयसोस्केल्स then segment joining vertex of a triangle and midpoint of the base is perpendicular to the base. तर इथे if given quadrilateral is parallelogram असं स्टेटमेंट केलं तरी चालेल, किंवा प्लेन मध्ये if a quadrilateral is a parallelogram then opposite angles of a quadrilateral are congruent. तर हे आपल्याला असं आन्सर लिहायचं आहे. ओके. आता नेक्स्ट याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे, तो पहा. राईट कॉन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फर्स्ट स्टेटमेंट पहा. The alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. आता इथे कॉन्व्हर्स करायचा आहे, म्हणजे या स्टेटमेंट मध्ये इफ आणि देन यूज केल्यानंतर इफ नंतरचा पार्ट देन नंतर आणि देन नंतरचा पार्ट इफ नंतर आपल्याला चेंज करायचा आहे. त्यामुळे कसं होणार पहा. If alternate angles made by two lines and its transversal are congruent, then the lines are parallel. तर लाईन पॅरलल होता तो पार्ट आपण देन नंतर घेतला, आणि इकडे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट येते तो भाग सुरुवातीला घेतलेला आहे. पहा आन्सर काय येणार, पुन्हा एकदा पहा. If alternate angles made by two lines and its transversal are congruent, then the lines are parallel. असा आन्सर येईल. ओके. आता सेकंड स्टेटमेंट पहा. त्याच्यामधलं if a pair of the interior angles made by a transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. आता ह्या लाईन्स आर पॅरलल आहे तो पार्ट सुरुवातीला घ्यायचा आहे, आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहे तर तो पार्ट देन नंतर घ्यावा लागेल. इंटरचेंज करायचे आहेत गिवन पार्ट आणि टू प्रूव्ह पार्ट. इफ नंतरचा पार्ट आणि देन नंतरचा पार्ट इंटरचेंज करायचा आहे. त्यामुळे आन्सर काय येणार पहा. If two parallel lines are intersected by a transversal, then the interior angles so formed are supplementary. असं स्टेटमेंट तयार होईल. ओके. आणि त्याच्यानंतर लास्ट एक स्टेटमेंट पहा. थर्ड, the diagonals of a rectangle are congruent. आन्सर काय होईल पहा. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, इफ आणि देन वापरायचं, मात्र त्याच्यामधला पार्ट जो आहे इफ नंतरचा आणि देन नंतरचा इंटरचेंज करायचा आहे. त्याच्यामुळं आन्सर पहा. इफ द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, देन द क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. तर तो क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहे, हा सुरुवातीचा पार्ट आहे तो देन नंतर टाकायचा आहे, आणि डायगोनल कॉन्ग्रुएंट आहे तो पार्ट इफ नंतर सुरुवातीला घ्यायचा आहे. त्यामुळे आन्सर असं होईल. इफ द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. ओके. पहा आन्सर दिलेले आहेत. इफ पहिल्याचं पहा. इफ अल्टरनेट अँगल्स मेड बाय टू लाईन्स अँड इट ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट, then the lines are parallel. Second answer पहा. If two parallel lines are intersected by a transversal, the interior angles so formed are supplementary. आणि थर्ड आहे, if the diagonals of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is rectangle. ओके. हे असे आन्सर लिहायची आहेत. हा व्हिडिओ मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा,
आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.